जी न्यूज गणराज्य की बात। नितेश राणेंचा ऍक्टिव्ह मूड। स्वतः स्टिंग ऑपरेशन करत कणकवलीमधील 6 मटक्याचे अड्डे शोधून काढले। मी पालकमंत्री आहे, तुझी एवढी हिंमत, पहा काय म्हटली नितेश राणे। काय चाललंय स्वतःच्या तोंडाने बोल। मस्ती चालली माहित आहे पालकमंत्री कोण आहे तुला? काय चाललंय? काय करताय ते लोक? काय करताय ते लोक? फोन घ्या रे इनके सगळ्यांचे, कुठे फोन एकेकाचे घ्यायचं चालू कुठे एक सबका फोन दे, सगळ्यांचे फोन घे, फोन दे तुला। फोन कुठे आहे? खिशात पिशात, कोणाच्या खिशात असेल ते पण देऊन टाका। दिवसा डाळवा मस्ती झालोय। सगळे स्थानिक आहे काय? हो, सगळे स्थानिक आहेत काय? हे कणकवली काय लिहिलंय ते दाखव मला। काय लिहितो तू? काय लिहिताय तुम्ही? बोल ना, तोंडाने बोल ना, काय चाललंय सांग तरी। जुगार आकडे लिहितायत ना? कोणाच्या ऐकाने लिहिताय? कोणाच्या आशीर्वादाने लिहिताय? काय चाललंय हे? काय पैसे काय रे भाई? काय शेवट? काय हे जो आलो नसतो तर तू शेवट केला असतास का रे? तुला वाटतं तुला मी शेवटीपर्यंत ठेवणार नाही? तुमची आणि हे चालू मग पुढची पिढी बात करताय माझी इकडे। काय करायचं या तरुण मुलांनी? तुमच्याकडे मटका जुगार आणि आकडे लावून बसायचे। तुला वाटतं सोडणार तुम्हा लोकांना मी येतो? कुठे राहिलं ते? काय दुपारचे 4 वाजले, 4 सव्वा 4 म्हणून तू काय करणार? ही बंद करायला लावणार म्हणून जे आहे खरं सांग टेबलावर माझ्यासमोर। खोटं बोलत बोलत कुठून 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 कॅश काढली आहे मी। पॅन्ट काढायची ना तिथून पण निघायची। उगाच हे करतोय। यादवजी कुठून कुठून निघतायत बघा।
कुठून निघताय, कुठं बोलताय तुम्ही आताही? अजून पुढे आहे का? लाखापेक्षा जास्त कॅश आहे. तुमच्याकडे कुठे ठेवलंय का खालती? आताच सांगा. तर हे काढून घ्या. मला दिलं ते थोड्याने. आम्हाला तुझं काम नाही. सगळ्यांना विकत घेऊ शकतात. त्यांना वाटतं तिथे शाळे पण विकत जाईल. आता कणकवली बाजारपेठामधला एका जुगाराचा ह्याच्यामध्ये बसलो. इथे गेवारे नावाचा व्यक्ती आहे. त्याच्या घरात पूर्ण इथे बाजार मांडलेला. इथे दुपारी 4 वाजता तुमच्या पोलिसांच्या नाकाखाली पूर्ण बाजारपेठाचं पैशाची कलेक्शन आकडे लावले जात आहे. कॅश ठेवली आहे मोठी इथे. हे चाललंय तुमच्या नेतृत्वाखाली. मी स्वतः येऊन बसलो इथे. आता बोलवलंय तुमच्या पीआयला. मी तुम्हाला सांगत होतो या सगळ्या गोष्टी आम्हाला बंद करा, बंद करा, बंद करा, पण होत नाहीये. मला अगर एवढी सोपी टीप लावून अगर मी एका दिवसात इथं पोचू शकतो, तुम्हाला माझ्या नाकाखाली चालू आहे. सगळी माहिती आता फडणवीस साहेबांना देणार मी. टेबल बघा केवढं मोठे लागले तिथे. हे बरोबर आहे. तुम्हाला तेव्हा पण बोललेलो. माझा विश्वास होता. मला माहिती मिळू शकते. मी धाड मारू शकतो. तुम्ही लोक कुठे गेलात? मग दुपारचे 4 वाजलेत.